हिलावर सर्वांनी नाही अधिकारी राहा आमच्या आहेत माणसं इथं लावते. चलो चलो चलो. लातूर जिल्ह्यातील उपोषणाचा तिसरा दिवस आणि जवळपास 3 दिवसाच्या म्हणजे जवळपास पहिल्या दिवसापासूनच जिल्हाधिकारी साहेब असो किंवा इथलं प्रशासक पहिल्या दिवसापासूनच पूर्ण धडपडीनं 2 ते 3 दिवसामध्ये सगळे पूर्ण जेवढे सेतू केंद्र आहेत त्या सेतू केंद्रांना सुद्धा आदेश दिलेला आहे. तहसीलदार साहेबांना पण आदेश दिलेला आहे. इथं बोलवून घेऊन तिथं मीटिंग घेऊन त्यांना सुद्धा आदेश दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे काल 5 एसडीओ साहेबांना जिल्ह्यातील 5 एसडीओ साहेबांना बोलवून घेऊन इथं आमच्या समोर आमच्या साक्षीने जवळपास मीटिंग झालेली आहे. सर्व एसडीओ साहेब सुद्धा सांगितलेले आहेत की जे काही प्रकरण असतील आम्ही पूर्ण निकाली काढू असे निघून त्यांनी आदेश दिलेले आहेत. आणि आता आजच्या डेटमध्ये साहेबांच्या सगळ्या ह्या आपलं कलेक्टर साहेब असो त्यांच्या पूर्ण शासकीय यंत्रणेचं यश म्हणावं लागेल. आमच्यासाठी खूप मोठी चांगली कामगिरी केलेली आहे. कारण आज 2 बांधवांचे आमच्या मराठी बांधवांचे 2 आज दाखलसुद्धा झालेले आहेत. त्याच्याबद्दल एकदा जिल्हाधिकारी साहेबांचं त्यांच्या सहकार्याचं टाळ्या वाजून स्वागत करूया. माझा एक प्रश्न आहे. आत्ता कलेक्टर ऑफिसकडून काही अधिकारी आलेले आहेत, तर तुम्ही ज्या मागण्या मान्य म्हणजे केल्या होत्या, निवेदन दिलं होतं, त्यानुसार ते काय काय कागदपत्र घेऊन आले आणि काय काय मागण्या मान्य केल्यात आपल्या? टोटल जेवढ्या आमच्या 8 मागण्या होत्या ते पूर्ण 8 मागण्या मान्य केलेल्या आहेत साहेबांनी. आणि प्रत्येक सेतू केंद्रात सुद्धा आजपासूनच आजच्या म्हणजे शेवटच्या तात्काळ सुरू झालेला आहे आणि दाखल सुद्धा करून घेतलेले आहेत. विशेष त्याच्यामुळं आता ह्याच्यावरती आमचं काही म्हणजे या सगळ्या गोष्टी चालू झाल्यामुळे यंत्रणा खूप उद्यापासून पाठपुरावा करण्यासाठी आपण पळायचं बस. आपले दुसरे उपोषणकर्ते आहेत मगर पाटील. तर मगर पाटील, तुम्ही काल ज्या कलेक्टर त्यांच्यासोबत तुमच्या बैठक झाली, ज्या तुमच्या 8 मागण्या होत्या त्याच्यावर तर सविस्तर चर्चा करून काल तुमच्या 7 मागण्या मान्य केल्या होत्या. पण जी एक प्रलंबित तुमची एक मागणी होती त्याच्यावरती काय निर्णय आला आणि काय सरकारकडून आपल्याला त्याची माहिती भेटली? आपल्याला फक्त सांगण्यात आलंय की बाबा तुम्ही ही जी तुमच्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत आम्ही, आणि पत्र पण त्यांनी काल पण आणलं होतं, आज पण तेच पत्र मानलेत. पण आज ज्यांनी जी मिटिंगा घेतल्यात त्यांनी सेतू कार्यालयामधील जे संचालक असतात त्यांना बोलवून मिटिंगा घेतल्या, पण त्यांचे पण मुद्दे त्यांनी टाकलेले आहेत, बाकीचे काही ॲड केलेले आहेत. आणि राहिला विषय प्रमाणपत्राचा विषय, तर मग तुम्ही दाखल करा. त्यांनी आदेश सोडलेले दाखल करा आणि प्रशासनाकडे पूर्ण कागदपत्र येतील ती चाळणी करून तुम्हाला जी त्रुटी असेल ती समजून सांगितली जाईल. कारण याआधी 8 महिन्याखाली त्रुटी पण कळत नव्हती, पण आज जी आपल्याला प्रशासनानं साथ दिली, आपण उपोषण केले, आपल्या उपोषणाला यश आले, त्याच्यामुळं सर्वांचं अभिनंदन करायला पाहिजे आता पूर्ण प्रशासनाचं. तर आपण हे 3 दिवसापासून आरक्षणाच्या मुद्द्यावरती उपोषण करताय, तर ह्या उपोषणाबाबत मनोजदादा जरांगे पाटलासोबत संपर्क झाला आहे का, किंवा त्यांच्या टीमसोबत काही बोलणं झालेलं आहे का? आपलं रोजच्या रोज रिपोर्ट दिला जातो त्यांना, त्यांच्यापासून रिपोर्ट पोहोचला जातो. गेले 3 दिवस झालं रोज कोणते कागदपत्र, किती आपण अर्ज केलेत, किती तक्रारी केल्यात वगैरे, कागद किती जणांच्या दाखल झाली किंवा किती जणांच्या फाईल झाल्या, रोजच्या रोज त्यांना व्हॉट्सअपद्वारे नानाकडे पाठवलं जातं पूर्ण माहिती. ह्या उपोषणाला जे यश मिळालेलं आहे, आपण एक प्यादे आहेत, पण ह्याचं मेन जो बाजू आहे तर संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील फक्त हेच मेन आहेत आपल्याला. फक्त आपण जे ते आपण फक्त जिल्हा स्तरावर आपल्याला लढाई करायच्या, तरी राज्य स्तरावर लढाई करतात. कारण जास्त मोठं आपल्यासाठी देव फक्त जरांगे पाटीलच आहे. आपल्या मागण्या मान्य झाल्यात. आज उपोषण सोडताय आपण? हो 100%. आणि उद्यापासून प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी आपण तयारीने उतरायचं रस्त्यावर. आणि लातूरमधील पूर्ण लातूर जिल्ह्यातील बांधवांना विनंती आहे की उद्यापासून आपल्या तहसीलमध्ये येऊन आपल्याला दाखल करायचं. मी शनिवारपर्यंत आहे, शनिवारपर्यंत आपण कमीत कमी 1000 प्रस्ताव दाखल केले पाहिजे. कारण मी शनिवारी पुण्याला जाणार आहे, मला रविवारी सुट्टी, मला सोमवारपासून ड्युटीला जावंच लागतंय. माझे लेकरं पण पुण्यामध्ये सारे वाट बघायला. आपण बैठकीमध्ये एक मुद्दा लावून धरला होता की 1901ची जनगणना, त्याच्यावरती कलेक्टर सोबत तुमची चर्चा झाली, त्याच्यावरती काही निर्णय वगैरे आलेला आहे का? हां, काही आश्वास वगैरे काही केले आहे का? केलेलं आहे त्यांनी, पण तुम्ही पुरावा 1901चा पुरावा द्या, आम्ही करू म्हणून सांगितलं, पण पुरावा सध्या हुडकण्यात चालू आहे. 1901चा पुरावा जो आहे तो महाराष्ट्र शासनाकडे आणि शिंदे समितीकडे आहे.
तर ते शिंदे समितीला आणि महाराष्ट्र शासनाला संपर्क करतील का आणि ते आपल्याला पुरावे सोबत आपल्या लातूर जिल्ह्यासाठी सुउपलब्ध करून देतील का? त्यांनी सांगितलेलं तुम्ही पण पहा आम्ही पण पाहतो, पण तुम्हाला जर पुरावा सापडत असेल तर आपण तात्काळ लागू करू म्हणून त्यांनी आपल्याला कालच्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे. चालतंय. हे करा, ते द्या आणि थोडंसं पाणी घ्या, तिथून पाण्याची बॉटल घ्या.